चुडा दाखव. घरी खरं तर आम्हाला सलोनी शिव्या घालतीये, पण आम्ही तिला ठेवून आलोय कारण ती बाहेर नाही येऊ शकत. तिला पण तर इथं आमची पार्टी चालली. मला होतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. आणि आज आहे सलोनीचा चुडा भरण्याचा कार्यक्रम. आज बांगड्या वगैरे भरण्यासाठी कासार आलेले आहेत आणि सगळेच पाहुणे मंडळी वगैरे पण गोळा झालेत. आणि प्लस आजच तिचं गावदेव पण आहे. सो सगळं काही तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेलच. सो स्टे ट्यून. चुडा भरण्याच्या दिवशी इतकी घाईघाई होती ना, त्यामुळे मला प्रॉपर व्हिडिओज घेताच नाही आले. कारण आता बांगड्या भरून लगेचच आम्हाला निघायचं होतं गावदेव करायला. आणि आधी आमचं असं ठरलं होतं की आजच इंदापूरला निघायचं, म्हणजे जिकडे लग्न आहे तिकडे. पण त्यानंतर तो प्लॅन कॅन्सल झाला. बट सकाळी सकाळी आम्हाला समजलं होतं की लगेच चुडा भरून गावदेव करून आम्हाला तिकडे निघायचं आहे. सो सगळी घाई गडबड चालू होती. चुडा दाखव. तर चुडा भरून झालेला आहे आणि आता आम्ही निघालो गावदेवसाठी. चलो. आणि ही बघा नवरीची गाडी सजवली आहे, लाडाची लेक. खूप मस्त सुंदर केली आहे. आमच्या इकडे शक्यतो गावदेव हे संध्याकाळचं करतात, पण यांच्या इकडे सकाळी सकाळी बांगड्या भरून मग गावदेवला निघतात. आणि इतकं जास्त ऊन होतं ना, अशी हालत खराब होत होती उन्हात. सो आम्ही जाताना पण काही खूप जण गेलो नव्हतो, तिघी चौघीच गेलो होतो तिच्यासोबत. त्यामुळे प्रॉपर दर्शन वगैरे झाले. सो बघा यांचं आय थिंक ग्रामदैवत आहे सिद्धनाथ मंदिर. इथं आलं आता. आणि अजून पण बरीच देवं आहेत तिथं. सगळीकडे पाय पडायला जायचं आहे. मला पण सकाळी सकाळीच बांगड्या घालून मग देवदर्शनाला जायचं होतं, पण खूप घाई होती. सो टाईम नाही भेटला. मग फक्त सलोनीचा चुडा घालून आम्ही निघालो होतो. सो मग सगळं देवदर्शन वगैरे झाल्यानंतर घरी येऊन मी बांगड्या घातल्या. त्यानंतर इकडं सुवासिनींचं जेवण चाललं होतं आणि सलोनीचा पण उपवास होता, कारण गावदेव दिवशी सगळ्या सुवासिनी उपवास पकडतात. आणि त्यामुळे ती पण आत्ता दुपारी 2-3च्या आसपासच जेवत होती. सो इकडे तिचं जेवण झाल्यानंतर आम्ही तर जेवायला घेतलं होतं. ॲक्च्युली आता दिवसभर आज खूपच गडबड होती, त्यामुळे मी खूप जास्त काही शेअर नाही केले तुमच्यासोबत. बट येस, जवळपास आज जे कार्यक्रम होते ते झालेले आहेत आणि आता आमच्याकडे फ्री टाईम आहे. सो ब्राईड्समेड चाललेले आहेत आता इथल्या इथे थोडं फिरायला, हुंदडायला, थोडक्यात इकडे काय काय आहे ते बघायला. आणि ही पण इथलीच आहे प्रॉपर. सो ही आम्हाला दाखवणार आहे की इकडे कुठे काय काय आहे वगैरे. चलो चलो. ए इधर. सो आम्ही आलो भाळवणीमध्ये आणि हा आहे हिचा एरिया. त्यामुळे आता आम्ही ड्रायव्हर चेंज केलेला आहे. ही मला एकदम पुढे गेल्यानंतर रोड चुकला म्हणून सांगते. सो आता तिलाच ड्रायव्हिंगला बसवलं आहे आणि काय काय घ्यायचं आहे ते बघायला चाललो होतं. आणि आम्ही असंच फेरफटका मारायला आलेलो. आणि बाजार आहे का आज गावाचा? अच्छा. आणि बरोबर आज गावचा बाजार पण आहे. सो आम्ही भजी आणि माझा फेवरेट खाजा घेतला आहे. घरी खरं तर आम्हाला सलोनी शिव्या घालतीये, पण आम्ही तिला ठेवून आलोय कारण ती बाहेर नाही येऊ शकत. तिला पाठवत नाही. आणि आम्हाला पण घरच्या गोंधळात थोडंसं असं कुठेतरी बाहेर जावंसं वाटत होतं, म्हणून आम्ही आलो होतो जवळच्या गावात फिरायला. आणि आता खाऊ वगैरे घेऊन परत रिटर्न चाललो. ठीक आहे, परत बोल. तर इथं आमची पार्टी चालली. हे मला होतं आणि हे मला दे. हे मला होतं. बेवड्यासारखं का करायला लागलं का तुम्ही? हे बघा सगळ्यात मोठा नेता आमचा. आम्ही लोड केवढी मिटक्या मारत खायला लागली. बबडीचीच आठवण आली मला. हाय हाय. बाय टाटा टाटा मग. बाबू तिथं बस. इकडे कोण रे?
नको ग तिचे हाल करून cheers लागेल ए चिटी चिकन ನೋಡಿಲಿ ಟಾಟಾ ಮಾಡು ಹಾ बाय बाय ಇದಕ್ಕ कुठं क्लीन करायचं का बाई हेदर खा 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 आ ಮಾಡು खा निंबू खा ತಿನ್ನು ಸರಿ ಅದ್ರಾಗ ಹಿಂಡಬಾರ್ದು तर मस्तपैकी सगळ्यांनी टेरेसवरती पार्टी केली, खूप सारी मजा केली. आणि त्यानंतर होता इमोशनल मुवमेंट, ती म्हणजे सलोनीची बॅग भरणं. जे तिच्या म्हणजे मानाच्या साड्या वगैरे होत्या त्या साड्या ते पॅक करायचं राहिलं होतं. सो ती पॅकिंग आम्ही आवरली आणि याच्यामध्येच बाकी आम्हाला टाईम गेला शूट वगैरे करण्यात. सो हा ब्लॉग पण मी इथेच एंड करते आहे, त्याच्या पुढचं मी काही शूट केलेलं नाही आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा. आय नो याच्यामध्ये मी खूप थोड्या गोष्टी शेअर केल्या, कारण जास्त टाईम हा मला तिच्या तयारीसाठी देणं होतं, ना की व्हिडिओ करणं मला इम्पॉर्टंट होतं. बाकी सबस्क्राईब फॉर नेक्स्ट पार्ट.